तर माझ्या लक्षात आलं की आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राज्य आलेलं आहे. भाजपा वगैरे ह्या अंधश्रद्धा आहेत, भारतीय जनता पक्ष ही अंधश्रद्धा आहे आणि माझी पार्श्वभूमी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे. त्यामुळे आम्ही भाजपाचा पराभव, एका पक्षाचा वगैरे असल्या अंधश्रद्धेत आम्ही अडकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची विचारधारा राबवण्यासाठी इथं जी एक त्यांची विंग काम करते ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे मूळ RSSच्या विचारांना विरोध, आणि तो का करायचा तर त्याची कारणं ठरलेली आहेत. मनुस्मृती पाहिजे का संविधान पाहिजे? स्त्रियांचं स्वातंत्र्य पाहिजे का स्त्रियांना चूल आणि मूलमध्ये मर्यादित ठेवायचंय? सगळ्या जाती धर्माला मिळून पुढे घेऊन जाणारी धर्मनिरपेक्षता हवी आहे की फक्त एकाच धर्माचं राज्य हवं आहे? आदिवासींना वनवासी म्हणायचंय की आदिवासी म्हणून जल जंगल जमीनवरचा त्यांचा अधिकार मान्य करायचा आहे? दलितांना समता आणायची का संघ म्हणतोय तसं विषमता ठेवून पण समरसता आणायची? अशा गोष्टींचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. 2014ला आमच्या लक्षात आलं, अनेक लोक आहेत माझ्यासारखी जी काँग्रेसमध्ये आम्ही आलो, तर त्याचं कारण आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आता सत्तास्थानी बसलेली आहे. तिला प्रश्न विचारले पाहिजेत, त्याला क्रिटिक केलं पाहिजे, त्यांना लोकांसमोर उघडं पाडलं पाहिजे आणि ते चुकत असतील तर निर्भीडपणे बोललं पाहिजे. एवढ्या गोष्टीसाठी आम्ही राजकारणात आहोत.